11 किलो पेढे वाटून रेणुका माता देवस्थान ट्रस्टने आमदार संग्राम जगताप यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी केलेला नवस फेडलाय। अहिल्यानगर MIDC येथील श्री क्षेत्र रेणुका माता देवस्थान ट्रस्टने महाअभिषेक महाआरती करत पेढे वाटून आमदार संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयाचा आनंदोत्सव त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष करून साजरा केला। आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देवीला महाअभिषेक घालण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर त्यांचा रेणुका माता देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला। नंतर सर्वांना देवीला केलेल्या नवसाचे 11 किलो पेढे वाटण्यात आले। यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारसकर, अध्यक्ष प्रभाकर भगवंता भोर, उपाध्यक्ष साहेबराव निवृत्ती भोर, सचिव दत्तात्रय पोपट विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे, विश्वस्त राजू नाना भोर, विश्वस्त विष्णू भोर, विश्वस्त किरण सप्रे, विश्वस्त सदाशिव सप्रे आदींसह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दी अगोदरपासून रेणुका माता देवस्थान ट्रस्ट हे जगताप परिवाराशी जोडलं गेलं आहे। आपल्या प्रत्येक निवडणुकीत ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि देवीचे भक्त भाविक आपल्याला मदत करतात। निवडणुकीत तन मन धनाने उतरतात, आपल्याला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रचार करतात आणि आपल्या विजयासाठी देवीला साकडं घालतात। यावर्षी आमदारकीच्या निवडणुकीत आपण तिसऱ्यांदा विजयी ठरलो। विजयाची हॅट्रिक साधली त्याबद्दल रेणुका देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवी मातेला बोललेल्या नवसाची आपण परतफेड केली। या पुढील काळात नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत। देवस्थान ट्रस्टच्या विकास कामात आपले सर्वतोपरी योगदान असेल अशी ग्वाही जगताप यांनी दिली। अहिल्यानगर शहरामधील असणाऱ्या सर्वांचं आदराचं स्थान, श्रद्धास्थान रेणुका माता देवस्थान नागापूर या देवस्थानचे सर्व आमचे पदाधिकारी मंडळी या निवडणुकीच्या काळामध्ये अगदी सक्रियपणे सहभागी झाले होते, प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि मतदानाच्या दिवशी देखील जास्तीत जास्त मतदार हा मतदानापर्यंत पोहोचला पाहिजे याच्याकरता देखील त्यांनी कठीण परिश्रम सर्वच मंडळींनी घेतले आणि त्याच्यामध्ये सर्व देवस्थानने आज या विजय झाल्यानंतर एक देवी मातेचा अभिषेक सोहळा या ठिकाणी आयोजित केला, महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि निश्चित त्यांनी आज एक नवस्फूर्ती या निमित्तानं करून घेतली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता यांनी सातत्याने जो प्रयत्न केला, पाठपुरावा केला, त्याच्या माध्यमातून एकदा नव्हे दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा यश संपादित करण्यामध्ये सर्वांचीच एक चांगले परिश्रम हे राहिलेले आहेत। त्यामुळे सर्व विश्वस्तांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असेच देवी मातेच्या कृपा आशीर्वादानं या शहरामध्ये विकासात्मक उंची गाठण्याचा प्रयत्न संबंध महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावाजलेलं शहर म्हणून चांगलं नावारूपाला आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत। त्याच प्रकारे एक धर्मकार्य या माध्यमातून काम अहिल्यानगर शहरामध्ये करत राहणार आहोत।